मित्रांनो नमस्कार. प्रत्येक माणसाकडं चांगले गुण हे निश्चितच असतात. माणसाकडे असणाऱ्या चांगल्या गुणाचं फळ हे नेहमी चांगलं मिळतं, तर वाईट गुणाचं, वाईट सवयीचं फळ हे नेहमी वाईट असतं किंवा ते शिक्षेच्या रूपात असतं. माणसानं नेहमी इतरांच्याकडे असलेले चांगले गुण आपल्याकडे घ्यायचा, आपल्या अंगी बांधवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून आपलं व्यक्तिमत्व हे फुलत जात असतं. त्यातून आपलं व्यक्तिमत्व हे अधिक सुंदर होत असतं. त्यातूनच आपण इतरांच्यासाठी प्रिय होत असतो. अर्थात सद्गुणांचा तिरस्कार करणारी किंवा सद्गुणांना सुद्धा नावं ठेवणारी लोक आपल्याला भेटतात. किंबहुना काही सद्गुण हे इतरांना त्रासदायक सुद्धा असतात. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण अशा सद्गुणांच्या पासून दूर जायचं. त्याचे काही काळ तोटे सहन करावे लागतात, काही काळ त्याचा त्रासही होत असतो. मात्र ज्यांच्याकडे सद्गुण असतात किंवा चांगले गुण असतात त्यांना नेहमी चांगलं फळ आणि वाईट गुण असणाऱ्यांना नेहमी शिक्षा किंवा वाईट फळ हे मिळत असतं. एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये सुख शांती सगळीकडे नांदत होती. मात्र तो राजा जो होता तो राजा प्रजाहितदक्ष होता. आपली प्रजा ही नेहमी सुखात असली पाहिजे, आपल्या प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे असं त्या राजाला नेहमी वाटायचं. आणि प्रजा खरोखरच सुखी आहे का, आपले प्रधान किंवा आपले जे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात ती लोक खरोखरच आपल्याला चांगली किंवा अचूक माहिती देतात का, हे तपासण्यासाठी त्या राज्याचा राजा हा नेहमी वेषांतर करून एकटा भटकत असायचा. त्या राज्यात जसे चांगले लोक होते तसेच काही वाईट लोकही होते. त्या राज्यामध्ये एक चोर होता आणि तो चोर जो आहे तो एक दिवस एका साधूकडे गेला. साधूंच्या पाया पडला आणि त्या साधूंना त्याने विनंती केली की मला तुम्ही आशीर्वाद द्या किंवा उपदेश द्या. साधू म्हणाले तुम्ही काय करता? तर त्याने सांगितलं मी चोर आहे. साधू म्हणाले चोरी करणं हे वाईट आहे, तुम्ही चोरी करणं सोडून द्यायला पाहिजे. त्याने सांगितलं चोरी हे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. चोरही तसा अभ्यासू होता, हुशार होता. पुढे आणखी चोर म्हणाला की ज्या आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या 64 कला आहेत त्यातलीच एक चौर्य कला आहे. त्यामुळं मी करतो ते काही वाईट नाही, आपल्या शास्त्रानुसार करतो. चोराने खोटा युक्तिवाद केलेला असला तरी तो बरोबर होता, कारण आपल्या 64 कला ज्या आपण मानतो त्याच्यामध्ये चौर्य कला ही सुद्धा समाविष्ट आहे. त्यामुळं साधूंचा नाईलाज झाला. साधू गप्प बसले. त्यानंतर तो चोर परत त्या साधूंना म्हणाला की महाराज तुम्ही मला काही ना काहीतरी उपदेश द्या, काही ना काहीतरी सांगा की जे मी आयुष्यभर पाळेन. चोरी करायची तेवढी सांगू नका. साधूंचा नाईलाज झाला. साधूंनी त्याला उपदेश केला की बाबा रे तू चोरी करतोस ते सुद्धा वाईट आहे, लोकांना त्रास देणार आहे. लोकांनी कष्टाने जमवलेली संपत्ती तू लुटतोस ही वाईट गोष्ट आहे. पण तुझी ती कला जर तू सोडू शकत नसशील तर एक पथ्य मात्र पाळ. चोर म्हणतो कोणतं? महाराज आपण सांगावं चोरी करणं सोडायचं सोडून बाकी सगळं काही मी ऐकेन. त्यावेळेस साधू महाराज त्याला सांगतात की आजपासून तू कधीही खोटं बोलायचं नाही. साधूचा हा उपदेश शिरसावंद मानून तो चोर बाहेर पडतो. त्या दिवशी राजा नेमका बाहेर पडलेला असतो. राजाची आणि त्या चोराची समोरासमोर भेट होते. राजा त्या चोराला विचारतात. राजाला माहित नसतं की हा चोर आहे किंवा कोण आहे. का रे बाबा एवढ्या रात्री तू काय करतोस? चोर खरं ते सांगतो, मी चोरी करायला निघालोय. राजा परत त्याला विचारतो की तू चोरी करतोस का? तर त्याने सांगितलं माझं हे उदरनिर्वाहाचं साधन आहे, माझ्याकडे दुसरं कोणतंही काम नाही, माझ्याकडे शेती नाही, त्यामुळे मला चोरी करण्याशिवाय पर्याय नाही आणि मी चोरी माझ्या पोटासाठी करतो. राजाने गंमत करायची ठरवली आणि राजा म्हणाला की चल आज आपण दोघं मिळून चोरी करूया. वेषांतर केलेला राजा त्याला सर्व गुप्त वाटा राजवाड्याच्या माहित होत्या आणि त्यामुळं राजा त्या चोराला घेऊन गुप्त वाटेनं राजवाड्यातच चोरी करायला गेला. राजाने त्या चोराला मुख्य तिजोरीच्या जवळ नेलं आणि चोराला सांगितलं की जा तू आतमध्ये आणि चोरी करू नये, मी बाहेर इथं लक्ष ठेवतो कोणी येतंय का ते. चोर आतमध्ये गेला
त्या ठिकाणी त्याला बाहेरच एक पेटी दिसली. त्याने ती पेटी उघडली तर आतमध्ये 3 हिरे होते. हिरे मोठे चमकत होते. चोराने विचार केला, आता दोघं मिळून चोरी करतोय. 3 हिरे जर आपण या ठिकाणावरून चोरले तर दोघांच्या मध्ये वाटणी कशी करायची? त्यापेक्षा आपण असं करू, 2च हिरे घेऊया आणि एक हिरा दोघांना अशा पद्धतीनं वाटणी करूया. 2 हिरे तो चोर उचलतो, बाहेर येतो, वेषांतर केलेल्या राजाला 1 हिरा देतो आणि सांगतो, आतमध्ये 3 हिरे होते, मात्र मी 2च उचलले, 1 तुमच्यासाठी आणि 1 माझ्यासाठी. चला, आपलं आता पुढच्या काही दिवसाचं काम झालं, आपण बाहेर जाऊया. राजा आणि चोर बाहेर येतात. दुसरा दिवस उजाडतो आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर राजवाड्यात चोरी झाली अशी सगळीकडे बातमी पसरते. प्रधान येतात, सेनापती येतात. सगळी कसून तपासणी होत असताना प्रधान आतमध्ये काय काय चोरीला गेलं हे तपासत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की या बॉक्समध्ये 3 हिरे होते, या पेटीमध्ये 3 हिरे होते. त्यातले 2 हिरे चोरीला गेलेत आणि 1 हिरा नाही. आता हा हिराही मी पळवला तर काय फरक पडणार आहे? हा हिरा जर मी पळवला तर कुणाच्या लक्षात येणार नाही, कारण चोरी झाली. चोर 2 हिरे नेईल आणि 1 हिरा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लोकांना वाटेल की 3 हिरे चोरीला गेले. त्यानुसार प्रधान तो हिरा लपवून आपल्या शिरपेच्यात ठेवतात आणि बाहेर येऊन सांगतात की त्या बॉक्समधले 3 हिरे चोरीला गेलेले आहेत. राजाला आश्चर्य वाटतं. रात्री भेटलेला चोर तर सांगत होता की 3 हिरे होते, त्यातले 2 मी घेतले, 1 तुम्हाला 1 मला, आणि आपलं काम झालं. त्या चोराने आपण चोरी करतो हे प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं. राजाच्या बरोबर तो चोरी करायला तयार झाला. त्या ठिकाणी तो आला. त्याने आतमध्ये जाऊन राजाला काही सांगायचं कारण नव्हतं. 2च हिरे होते, मी 2 आणले असं सांगितलं असतं तरी काही फरक पडला नसता. पण त्याने तिथं 3 हिरे होते आणि त्यातले 2 आपण आणले, 1 हिरा तिथंच ठेवला आणि तोही वाटणी करता येणार नाही म्हणून आपण 1 हिरा तिथं ठेवल्याचं त्याने सांगितलेलं होतं. तरीही राजा त्या चोराला शोधायला लावतात. चोराला घेऊन आणलं जातं. चोराला विचारलं जातं की रात्री तू चोरी केलीस का? आता चोराने शपथ घेतलेली असते की आपण खरं बोलायचं. तो खरंच सांगतो, हो रात्री मी चोरी केली. काय चोरलं? तर 2 हिरे चोरले. कुठं आहेत ते? तो सांगतो, 1 माझ्याकडे आणि 1 माझा साथीदार होता त्याला दिला. राजाची खात्री पटते की त्या ठिकाणचा हिरा प्रधानाने चोरलेला आहे. राजा प्रधानाची उलट तपासणी घेतात. प्रधानाला शेवटी नाईलाजाने कबूल करावं लागतं की आपण तो हिरा चोरलेला आहे. चोराने सांगितलेल्या प्रमाणे त्याच्याकडचा 1 हिरा, राजाकडचा 1 हिरा आणि प्रधानाने कबुली जबाब दिल्यानंतर प्रधानाकडचा 1 हिरा, असे 3ही हिरे राज दरबारामध्ये ठेवले जातात. राजा आपलाच प्रधान लबाडी करतो हे बघून प्रधानाला पटकन उचलतात आणि तुरुंगामध्ये टाकतात. चोर खरं बोलतो आणि त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे हेरण्याची क्षमता आहे हे बघून त्या चोराला त्या दिवसापासून लगेचच नोकरी देतो आणि आपल्या तिजोरीच्या रक्षणाची जबाबदारी जमादार म्हणून त्याच्याकडे सुपूर्द केली जाते. चोराला आता उपजीविकेसाठी, उदरनिर्वाहासाठी साधन मिळालेलं असल्यामुळं इथून पुढे चोरी करायची गरज राहिलेली नसते. राजाला अतिशय प्रामाणिक, खरं बोलणारा असा त्या तिजोरीचा रखवालदार मिळालेला असतो आणि प्रधानाच्या मनात आजपर्यंत एक सच्चा मनानं त्याने त्या राज्याची सेवा केलेली असते. मात्र क्षणिक लोभ आला, क्षणिक त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला, क्षणिक आलेल्या त्या विचाराच्या मुळे त्याच्या हातून एक चूक घडली, वाईट गोष्ट घडली की त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला आणि त्याने तो हिरा चोरण्याचा विचार मनात आणला. त्याबद्दल त्याला तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळं मित्र हो, आपणही आपल्याकडे सद्गुण वाढवत केलं पाहिजे. सद्गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या हातून कळत न कळतही कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. तसं जर केलं तर आपल्याला चांगल्या गोष्टीचं फळ कदाचित उशिराने मिळेल, मात्र चांगल्या गोष्टीचं फळ हे नेहमी चांगलं असतं. आपल्याकडे जर वाईट गुण असतील तर ते आपण वाईट गुण सोडून दिले पाहिजेत आणि चांगल्या गुणाचा संचय करत पुढे जायला पाहिजे.
चोराकडे चोरी करण्याचा वाईट गुण होता. जरी त्या चोराने चोरी सुद्धा एक कला आहे असं सांगायचा प्रयत्न केलेला असला तरी चोरी करणं म्हणजे दुसऱ्यांची कष्टाने कमावलेली संपत्ती लुटणं हे त्या माणसांना यातना देणारं असतं. त्यामुळं अशा प्रकारची कला किंवा अशा प्रकारचा वाईट गुण सुद्धा आपल्याकडे न ठेवणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे. त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व हे फुलत जातं, आपण अधिक समृद्ध होत जातो आणि चांगल्या गोष्टीचं चांगलं फळ मिळतं, वाईट गोष्टीचं वाईट फळ मिळतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.